नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. तर आज आहे श्रावणातील पहिला सोमवार. त्यासोबत आज नागपंचमी देखील आहे. आज आपल्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि आजची सकाळची छान अशी देवपूजा. तर सकाळची लवकरच देवपूजा करून घेतली आणि म्हटलं चला लवकर तुमच्यासोबत शेअर करावं, तुम्हाला पण पूजा करायला मदत होईल. तर आज ह्या सगळ्या पूजा एकत्र करायच्या आहेत आणि मी ही देवपूजा सकाळच्या अगोदर आपली नेहमीची असते ती देवपूजा करून घेतली, उंबऱ्याची वगैरे पूजा करून घेतली आणि मग पूजेला सुरुवात केली. तर हे जे नागपंचमीसाठी आपण हा कागद आहे तो आपल्या देवघरात आता हा 1 महिन्यासाठी म्हणजे अमावस्या येईपर्यंत ठेवला जातो आणि नंतर त्याची रोज म्हणजे पूजा केली जाते. तर श्रावणात ही पूजा करणं शुभ मानलं जातं. तर सुरुवातीला सकाळची देवपूजा झालेली, तर आता इथं आपल्याला अभिषेक घालायचा आहे. आता बाप्पांची पूजा करून घेतलेली तरीसुद्धा आता इथं हराळी दुर्वा जे आहे ते वाहून घेते, जास्वंदीचं फूल. आणि पूजेची सुरुवात कशी आपण बाप्पांच्या पूजेपासून करतो. आता तुम्ही पाटावर सेपरेट मांडत असाल तर पाटावरती मांडली तरी चालते, पण मी आता इथं देवाऱ्याच्या तिथंच जागा आहे म्हटल्यानंतर इथं समोरच करून घेते. नेहमीची आपली देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे. तर इथं आता अभिषेक घालायचा आहे. बेलपत्र ठेवलेलं आहे, थोड्याशा अक्षता टाकल्या मी आणि त्यावरती आपलं शिवलिंग ठेवलेलं आहे. तर हे उत्तरेकडे तोंड होईल असं आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे पाणी पडण्याचा जो भाग आहे तो उत्तरेकडे असावा असं म्हटलं जातं. तर सुरुवातीला पाण्याने अभिषेक घातला. ओम नमः शिवाय ज्यावेळी आपण अभिषेक घालत राहतो ना त्यावेळी ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करायचा. नंतर कच्च्या दुधाचा अभिषेक घातलेला आहे मी. तुम्ही रुद्राभिषेक घालायचा असेल तर त्यामध्ये म्हणजे पंचामृत तयार करायचं. दूध, तूप, दही, केळं आणि मध असतो त्यासोबत. हे म्हणजे पंचामृत आपण नेहमी करतो त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि त्यांना अभिषेक घातला तरी चालतो. त्याला रुद्राभिषेक म्हणतात. आणि हा आपला मग मी कच्च्या दुधानं आज घातलेला आहे आणि तेच ताट परत स्वच्छ करून घेतलं. आता ही पूजा मग आपण आज ना शिवामूठ पहिली अर्पण करत असतो आणि पहिली शिवामूठ तांदूळ असते. तर ते तांदूळ बाहेर पडू नये म्हणून असं आपल्याला ताट घ्यायचं आहे. पूजेचं घ्या कोणतंही ताट, पितळेचं तांब्याचं घेतलं तरी चालतं जे आपल्याकडे असेल ते. आणि अगोदर आपल्याला चंदन लावून घ्यायचं आहे आणि मग जो भस्म आहे तो अर्पण करायचा आहे आता. आणि नंतर इथं मी वस्त्र अर्पण केलेलं आहे, त्यासोबत थोड्याशा अक्षता. आणि ना हे जे धोत्र्याचं फूल किंवा फळ आहे ते बघा, आपण फक्त श्रावण महिन्यातच ह्याला शोधायला जातो. असं इतर वेळे कधी म्हणजे आपण ह्याला हात पण लावत नाही, कारण हे खूप विषारी आहे असं म्हटलं जातं. आणि हे फूल याच्यावर आपण शिवलिंगावर वाहण्याचं कारण म्हणजे आपल्यातले विष किंवा विकार, वाईट विकार ते काढून टाकायचे आहेत, याचा अर्थ असा होतो. नंतर पांढरी फुलं जे कोणती असतील तुमच्याकडे ते आपल्याला इथं व्हायचे आहेत. आणि बेलपत्र, आता बेलपत्र वाहताना ना काही जण 108 वेळा वाहतात. 3, 7, 11 अशा संख्येत हे बेलपत्र वाहिलं जातं. आपल्याकडे जे बेलपत्र आहे ते तुम्ही वाहू शकता. एक जरी असलं तरी पुरेसं होतं. आणि बेलपत्राला चंदन लावलं तरी चालतं. इथं आता नैवेद्यासाठी मी दूध साखरेचा नैवेद्य घेतलेला आहे. नंतर आपण पुरणपोळी वगैरे करतो त्याचा नैवेद्य दाखवायचाच आहे, पण आता सकाळी दूध साखरेचा नैवेद्य आहे ते हे करून घेतला. आणि हे आता आपल्याला इथं हे करायचं आहे, शिवामूठ व्हायचे. तर शिवामूठ वाहण्याच्या ना 2 पद्धती आहेत. एक तर तांदूळ डायरेक्ट ओले करून घ्यायचे आणि मग ते अर्पण करायचे, किंवा पाण्यासोबत ते पाणी आणि तांदूळ दोन्ही अर्पण करायचे आहेत. आणि ही 1 मूठ भरून होईल एवढं तांदूळ घ्यायचं आपल्याला. आणि तांदूळ व्यवस्थित स्वच्छ केलेलं किंवा तुटलेलं असं जास्त नसावं, खराब निवडून घ्यायचं. आणि शिवामूठ वाहत असताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातील इच्छा पूर्ण कर देवा असं हा मंत्र म्हटला जातो. तर ही शिवामूठ आपल्याला 3 वेळा अर्पण करायची असते आणि 3 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. आणि शिवामूठ अर्पण झाल्यानंतर तो सुरुवातीला आपल्याला बाप्पांची आरती करून घ्यायची आणि नंतर आपल्याला शंकराची आरती करायची. तर अशा पद्धतीने आज ह्याची पंचमी असल्यामुळं ती पूजासुद्धा इथं आहे. तर तो कागद आहे तो इथं चिटकवलेला आहे. तर इथंच आपल्याला ह्याची पण पूजा करून घ्यायची. आता ही पूजा आपण काल पण केलेली असते आणि आज पण केली जाते आणि महिनाभर इथं ना परत केली जाते, कारण यामध्ये ज्योत्याचं वगैरे चित्र आहे. तर हे शुभ मानलं जातं. श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी तर त्याची पूजा असतेच, पण पूर्ण महिनाभर पूजा केलेली चांगलं. आणि नंतर हा कागद आपण विसर्जन करू शकतो. तर इथं ना हळद लावून ना ही पूजा करून घेतली आणि धूप वगैरे ओवाळून घेतलं. आता हे याला काल लाह्याचा आणि फुटाण्याचा नैवेद्य दाखवलेला, आज पण नंतर नैवेद्यात ते ठेवायचं आहे. आणि आज पुरणाचं दिंड केलं जातात, तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. पुरणपोळी आपण करतो त्यातल्याच पुरणाचं दिंड पण करून घ्यायचे आहेत. तर आज सकाळी अगोदर लवकरच खूप लवकर म्हणजे 7 पर्यंत माझी पूजा करून झालेली होती.
आज म्हटलं अगोदर पूजा करूया, तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करूया आणि नंतर मला आता पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता. तर ही शिवामूठ नंतर 2 वेळा म्हणजे 3 वेळा आपण अर्पण करतो त्याच पद्धतीने. तर एक मूठभर तांदूळ घ्यायचं, वरून पाणी सोडायचं आणि ही मूठ आपल्याला अर्पण करायची असते. तर ही सकाळच्याच ह्या दोन्ही सगळ्या पूजा माझ्या करून झालेल्या होत्या. म्हणजे सगळ्या अभिषेक घालून झाला, शिवामूठ अर्पण करून झाली. नंतर जे नागपंचमीचं चित्र आहे त्याची पण पूजा करून आपली नेहमीची देवपूजा करून झाली. आता गॅसची पूजा करून नंतर स्वयंपाकाला सुरुवात करायची होती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. हर हर महादेव.